मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI एक्झाम अपडेट्समध्ये त्या ठिकाणी DGT अपडेट्समध्ये आज बॅक पेपरचं डिटेल्स आलेली आहेत. ज्यांना बॅक पेपर लागले होते किंवा रिपीटर एक्झाम आपण त्याला म्हणू, त्यांची एक्झाम 2025 आत्ता लेटेस्ट आहे. तर टाईम टेबल येण्या अगोदर एक नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि यामध्ये ITI परीक्षा 2025 जे विद्यार्थी 2024च्या परीक्षेमध्ये फेल झालेले होते त्यांना आता रिपीटर एक्झाम द्यायची कशी आहे त्याच्याबद्दल डिटेल देणार आहे. ते जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रोजच्या नोटिफिकेशन मिळत जाते. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो इथे DGTने आज संध्याकाळीच साधारण एक नोटिफिकेशन सप्लिमेंटरी एक्झामसाठी लागू केलेलं आहे. सप्लिमेंटरी एक्झाम 2025 या ठिकाणी शेड्यूल आहे. तर आज 14 तारीख आणि 14 तारीखलाच हे नोटिफिकेशन या ठिकाणी वेबसाईटवर पडलेलं आहे साधारण 4-4:30च्या दरम्यान. तर यामध्ये 14 जानेवारी 2025 तर CTS एक्झाम जी आहे सप्लिमेंटरी 2024 त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे जे विद्यार्थी 2024च्या एक्झामला किंवा त्याच्यापूर्वीच्या एक्झामला जे फेल झाले असतील त्याबद्दल आहे. द सप्लिमेंटरी एक्झामिनेशन 2024 ऑफ ट्रेनिज अंडर CTS स्कीम इज प्लॅन्ड टू बी हेल्ड वाया स्किल इंडिया डिजिटल हब. म्हणजे सिद्ध पोर्टल जो आहे, SID पोर्टल जो आहे त्याच्या थ्रूच होणार आहे सगळी डिटेल्स. ॲज पर द परमिसिबल नंबर्स ऑफ सप्लिमेंटरी अटेम्प्ट्स ट्रेनी ऑफ ॲडमिशन 2019 म्हणजे 2019 दुसरं वर्षचे जे ट्रेड्स आहेत आणि त्यानंतरचे सगळे म्हणजे 2019, 20 आणि त्यानंतरचे 21, 22, 23 आणि 24चे जे सगळे विद्यार्थी जे फेल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सप्लिमेंटरी म्हणजे बॅक पेपर या ठिकाणी एक्झाम लागू केलेली आहे. तर यामध्ये इलिजिबल कोण आहे त्याच्याबद्दल काय डिटेल असणार आहे. त्यांची एक्झाम जे फेल आहेत किंवा जे डिबार केलेले असतील, ॲबसेंट होते, अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा ह्या एक्झामला बसायला हरकत नाही. ज्यांची अटेंडन्ससुद्धा किंवा फॉर्मॅटिव्ह असेसमेंट जी आहे ती जरी भरलेली नसेल, काही विद्यार्थी राहिले असतील, फेल झाले असतील, अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एक्झाम ठेवलेली आहे. ट्रेनी हुज अटेंड अँड ऑर FA म्हणजे फॉर्मॅटिव्ह असेसमेंट एंट्रीज हॅड नॉट बीन फिल्ड म्हणजे काही ठिकाणी मार्क्स अपलोड केले गेले नाहीत परंतु सदर विद्यार्थी त्यांना बसता आलं नाही, अशाही विद्यार्थ्यांना एक्झाम देता येणार आहे. ज्यांची प्रेझेंटी आहे 50%पेक्षा जास्त, काही ग्रेटर दॅन 50% आणि मिनिमम रिक्वायरमेंट 80% आहे बट इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 50% म्हणजे जरी काही विद्यार्थ्यांची मेडिकल ट्रीटमेंट असेल किंवा काही ॲक्सिडेंटल केस असतील, अशा ठिकाणी 50%पेक्षा जास्त जर हजेरी असेल तर त्यांनासुद्धा पुढची हजेरी भरून या ठिकाणी जो अटेंडन्स आहे तो क्लिअर करून त्या ठिकाणी या परीक्षेला बसता येणार आहे. एक्झामिनेशन ॲक्टिव्हिटी अशा प्रकारे असणार आहेत बघा. 27 जानेवारी ते 6 फेब्रुवारी इलिजिबिलिटी जी तुमची येणार आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनसाठी आणि फी सबमिशन करायचं आहे. 6 फेब्रुवारी लास्ट डेट आहे. लास्ट डेटची वाट बघू नका. 27 जानेवारीपासून त्या ठिकाणी फी भरायला सुरू करायची आहे. तर ऑफिसशी संपर्क करून सदर जी फी आहे ती तुम्ही तात्काळ भरून टाकायची आहे. अर्जसुद्धा तुम्हाला भरावा लागणार आहे. For trainee who were short of attendance during mains examination by not more than 50%, ITI will be update their attendance based on extra classes held. म्हणजे जे एक्स्ट्रा क्लासेस अटेंड केले असतील त्या अनुषंगाने ज्यांची 50% प्रेझेंटी आहे त्यांना एक्स्ट्रा क्लासेस बसून त्या ठिकाणी तुम्ही भरून घेतले असणार ती सुद्धा या विद्यार्थी अटेंडन्समध्ये भरून घ्यायचे आहे. पुढच्या ज्या डेट्स आहेत CBT एक्झाम ती या ठिकाणी the dates for further activities example CBT fee payment, practical and CBT examination will be announced in the due course of time. म्हणजे आता लवकरात लवकर म्हणजे एकदा तुम्ही इलिजिबिलिटी जी आहे क्रिएशन झालं की त्यानंतर लगेचच तुम्हाला साधारण म्हणजे फेब्रुवारीच्या मिडलमध्ये किंवा एंड ऑफ फेब्रुवारीमध्ये सदर एक्झाम शेड्यूल होण्याची शक्यता आहे. तर अभ्यासाला लागा. त्याचबरोबर ज्यांचे बॅक पेपर आहे त्यांनी फीसाठी फॉर्म फी त्याचबरोबर इतरसाठी तुमच्या ऑफिसशी संपर्क करायचा आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नवीन अपडेटसाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा
तसेच यूट्यूब चॅनलला जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.